तिची संततीची संत ज्यांचा येत विठ्ठले, ज्यांचा येत विठ्ठले, ज्यांचा येत विठ्ठले, तिची संततीची संत ज्यांचा येत विठ्ठले, ज्यांचा येत विठ्ठले, ज्यांचा येत विठ्ठले, येरती काही दाना टोना नामस्मरणा वाचोरी, नामस्मरणा वाचोरी, नामस्मरणा वाचोरी, येरती काही दाना टोना नामस्मरणा वाचोरी, नामस्मरणा वाचोरी, नामस्मरणा वाचोरी, काया वचनी मने झाले चिंतने डुलतसे, चिंतने डुलतसे, झाले चिंतने डुलतसे, काही प्राणा तुना नामस्मरणा वाचोरी, नामस्मरणा वाचोरी, नामस्मरणा वाचोरी, काही प्राणा तुना नामस्मरणा वाचोरी, नामस्मरणा वाचोरी, नामस्मरणा वाचोरी, मने विरक्ती आठवती नाही विषयाचा, नाही विषयाचा, आठवती नाही विषयाचा,
संततेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणती काही ताना टोना नामस्मरणा वाचुनी काया वाचा आणि मणी धाली चिंतने रुल्ल तशी नेणती काही ताना टोना नामस्मरणा वाचुनी स्वराचा आवाज निरामने विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेणती काही ताना टोना नामस्मरणा वाचुनी विठ्ठल
मौजी लाख तालुका राहुरी या पवित्र अशा तीर्थस्थळी गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडळी यांच्या पूर्ण कृपाशीर्वादाने व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तपरायण नामदेव महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सन्मानी उपस्थितीमध्ये चालू असणारा हा महाशिवरात्रीच्या पर्वकालातील अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातली ही 4थ्या क्रमांकाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने मला प्राप्त झाली। तुम्हा सज्जन भाविकांच्या दर्शनाचा मला योग मिळाला। यासाठी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज कीर्ती ऋषिकेश महाराज विलास महाराज कोतकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे मृदंगाला साथ करण्यासाठी अक्षय महाराज डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांचं नाव आदरणीय हरिभक्तपरायण बापू महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत। परिसरातून आलेली भजनी मंडळ, गायक, वादक, कीर्तनकार, भालदार, चौकदार, विनेकरी, तुम्ही सर्व सज्जन भाविक, महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो। विठ्ठल संत निळोबारायांचा अभंग आहे। थोडासा आवाज कमी करायचा, आवाज कमी करा, बेस कमी केला तर चालेल। वापच आहे का बेस? बंदिस्त असल्यामुळे तसं वाटतं ते आणि असं द्या काय अडचण नाही। तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचेल एवढा आवाज आहे माझा, लाऊडस्पीकर नसला तरी। आणि ते आपल्याला लाऊडस्पीकरची सवय पडलेली असल्यामुळे तसं वाटतं ते। 4था दिवस कार्यक्रमाचा तुम्ही प्रसन्न बसलेला आहात। महिला मंडळ विशेष आनंदित आहे, कारण घरी गेल्यावर स्वयंपाक करण्याचा त्रास नाही म्हणून चांगली सोय गावकऱ्यांनी करून दिली आहे। आपले आपले लहान पोरं सांभाळ, व्यवस्थित आवाज करता येते। लोक कीर्तन ऐकायला आलेत, आपल्या नातवायला बघायला आलेले नाही, तेवढं लक्षात ठेवा। खाली बसवा आजी, त्याला बसवा, त्याला खाली। लक्षपूर्वक श्रवण करा। 1 तासभर सेवा करणार आहे मी। 9ला बरोबर तुम्हाला मोकळं करणार आहे। वाटल्यास तुम्ही म्हणाल तर 9ला 5 मिनिटं कमी असताना मी कीर्तन बंद करेन। मी वेळेचा फार भोगता माणूस आहे त्याला, कारण मी शिक्षक माणूस आहे। सकाळी 7ची शाळा 7:30ला जरी भरली पण 12ला शून्याच्या ऐवजी मी 11:45ला सोडून देतो। त्याच्यामुळे वेळेचं नियोजन माझ्याजवळ काटेकोरपणे आहे, तुम्ही काळजी करू नका। 9ला 5 मिनिटं कमी असताना मी कीर्तन बंद करेन। आनंदात बसा। शांत बसा, बरोबर। राहू दे। त्यांना औषध दिले मी, थोड्या वेळात इंजेक्शन देईल। नाही फरक पडला तर मग सलाईन लावतो मी त्याला, अंडी दिली। काळजीपूर्वक श्रवण करा। पोरं बी बोलता येतो तुमच्या गावात? हा ना, खूपच पोर आहेत ना। ऐका, संत निळोबारायांचा अभंग आहे। आपल्या संत मांदियाळीमध्ये निळोबारायांचं नाव खूप अग्रेसरने घेतलं जातं। त्याचं कारण ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानोबारायांकडे जावं, भक्ती पाहिजे असेल तर नामदेवरायांकडे जावं, वैराग्य पाहिजे असेल तर तुकोबारायांकडे जावं, शांती पाहिजे असेल तर संत एकनाथ महाराजांकडे जावं, तसं गुरुनिष्ठा बघायची असेल तर मग मात्र आपल्याला निळोबारायांकडे जावं लागतं। आपल्या गुरुप्रती किती निष्ठा असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे निळोबाराय महाराज। ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेला हा माणूस जगद्गुरु तुकोबारायांवर अपरिमित श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी
तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पिंपळणारे नावाचं गाव आहे. त्या गावातले ते रहिवासी अतिशय कर्मठ ब्राह्मण, देवापेक्षाही जास्त श्रद्धा आपल्या गुरुवर जगद्गुरु तुकोबारायांवर एवढी अचाट श्रद्धा. तुकोबाराय ज्यावेळेला सदैव वैकुंठाला गेले त्यावेळेला सदैव वैकुंठाला गेल्यावर आपल्याला न सांगता निघून गेले म्हणून नळोबारायांनी जे उपोषण आरंभलं, प्रत्यक्ष प्रभू परमात्मा त्यांना भेटायला आले तरी त्यांनी दाब दिली नाही एवढी आपल्या गुरुवर निष्ठा महाराज. हे खूप कमी बघायला मिळतं आपल्याला. अभंगाची निर्मिती होऊन जवळजवळ 350 वर्ष झाली महाराज. 350 वर्षापूर्वी तयार झालेला हा अभंग आहे. मला एक सांगायचं नामदेव महाराज, 350 वर्षापूर्वी जर संतांची लक्षणं वर्णन करावी लागत होती तर आजचा प्रश्नच नाही. त्या काळात सुद्धा संत कोणाला म्हणावं, अनेक संतांची व्याख्या, संतपदाची व्याख्या अनेक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडून ठेवलेल्या आहेत. त्यातल्या काही व्याख्या मी तुमच्या समोर प्रदर्शित करतो. त्यातले एक संत मुक्ताबाई महाराजांची व्याख्या आहे. संत तोची जाना जगी, संत तोची जाना संत तोची जाना जगी, जगी दया क्षमा ज्याचे अंगी. दया आणि क्षमा नावाचे 2 गुण ज्याच्या जवळ आहेत. दया, ऐका, भूत प्रेताप्रती आपल्या अंतःकरणामध्ये दया घेऊनच साधू जन्माला येतो असं तुकोबारायांचं मत आहे महाराज. अभंग ऐका. भूतांची हे दया भांडवाल संता, आपुली ममता नाही देही. भूत प्रेताप्रती अंतःकरणामध्ये दया. भांडवल कोणतंही असो, धंदा कोणताही असो, भांडवलाशिवाय करता येत नाही महाराज. दुकानदारी असू दे, शेती असू दे, नंतर व्यापार असू दे, भांडवलाशिवाय जमत नाही महाराज. पुढचं वाक्य बोलतो, परमार्थ सुद्धा भांडवलाशिवाय करता येत. भांडवल गाठी तरी Thank you.
ते शांत बसणारच नाही, चालत राहणार. स्त्रियांचा स्वभावच आहे तो. तुम्ही एखाद्या डब्यामध्ये 100 लाडू टाका, लाडू गुपचूप बसतात ते लाडू. कुरडया 10 का ठेवत नाही, कुरडया तड 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 तड. बनवताना सोऱ्यामध्ये जरी टाकले ना, सोऱ्यामध्ये ते येतात ते खिचड 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 खिचड. तेलामध्ये जरी टाकल्या तरी तड 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 तड. आणि तोंडामध्ये का टाकत नाही, कड 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 कड. बरं झालं अजून 1500ची 2100 केली नाही, तेवढं तरी बरं आहे. त्यांनी कीर्तन सुद्धा करू दिले नसते. शांत बसा माऊली. भांडवलाशिवाय धंदा करता येत नाही महाराज. काही काही माणसं मोटरसायकल चालवायला हुशार असतात, पण ती मोटरसायकल जर रस्त्यावर खराब झाली तर त्यांना काहीच कळत नाही. त्यांना फक्त एकच कळतं, काय? ढकलत ढकलत गॅरेजवर आणणे, एवढंच कळतं. मोटरसायकल चालवायला बरी वाटते महाराज, पण त्याशी ढकलायची वेळ येते. उन्हाळ्याचे दिवस पाहिजे, दुपारचे 2 वाजले पाहिजे, गॅरेज 3 किलोमीटर पुढे पाहिजे, आणि मग मोटरसायकल बंद पडली पाहिजे. अशा वेळेला मोटरसायकल ढकलताना जो आनंद मिळतो, असा आनंद सरला गेटमध्ये सुद्धा मिळत नाही मला. असाच एक साहेब गावाच्या बाहेर 2 किलोमीटर गेला, मोटरसायकल बंद पडली महाराज. साहेबांना काहीच कळत नव्हतं मोटरसायकल म्हणतात. नाही, ज्यांना काहीच कळत नाही त्यांनाच साहेब म्हणतात. आता ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. मोटरसायकल ढकलायला सुरुवात केली. साहेबांना गोड आजार होता, डायबिटीस नावाचा. कोणाला आहे काही ते बसलेल्यांपैकी? ज्यांना असेल ते भाग्यवान. असा गोड आजारच नाही महाराज. 300च्या पुढे साखर गेली तर गोड खायचं नाही, 400च्या पुढे गेली तर गोडकडे पाहायचं नाही, आणि 500च्या आसपास गेली तर गोड बोलायचं सुद्धा नाही. असा आजार आहे महाराज. 2 किलोमीटर मोटरसायकल ढकलली महाराज. असा घाम सुटला साहेबांना. कशी बशी मोटरसायकल लावली आणि साहेब खुर्चीवर बसलेत. तो गॅरेजवरचा पोरगा धावत गेला, त्याने ग्लासभर पाणी आणलं आणि साहेबांना पाणी दिलं. 5 मिनिटानंतर साहेबांना थोडंसं बरं वाटलं. मग त्या गॅरेजवरच्या पोराने विचारलं, साहेब काय झालं मोटरसायकलला? तुझा मालक कुठे गेला म्हटले. मालकाकडे काय काम आहे तुमचं? मोटरसायकल दुरुस्त करायची. साहेब मालक नाही मोटरसायकल दुरुस्त करत, मग मी दुरुस्त करतो. अरे तुझे कपडे काय, तुझा अवतार काय? ते गॅरेजवरचे पोर पाहिलेत ना तुम्ही? छत्रपतींच्या काळात धुतलेले त्यांचे कपडे. तुझे कपडे काय, तुझा अवतार काय, तू काय गाडी दुरुस्त करशील? तो म्हणते, साहेब कपड्यांवर नका जाऊ तुम्ही. कपडे चांगले असले म्हणजे माणसं चांगलेच असतात असं सांगितलं कोणत्या काकाने तुम्हाला? टोपी बनाई खादी की पहनने वाले 1000, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. कपड्यांवर नका जाऊ साहेब तुम्ही, गाडी मी दुरुस्त करतो. आणि मालक फक्त डाव घेतो. डाव कळतं का तुम्हाला? फक्त पैसे देतो मालक, काही कळत नाही त्याला. द्या चावी माझ्याकडे. साहेबांकडून चावी घेतली, मोटरसायकलला लावली, ऑन केली, किक मारली, गाडी चालू होत नाही. खाली बसला, मोटरसायकलचं निरीक्षण केलं, गॅरेजमध्ये गेला, एक पाना आणला, एक नट पिळला आणि साहेबांच्या हातात चावी दिली. साहेब मारा बरं किक. आता किक मारल्याबरोबर गाडी चालू झाली महाराज. इतका आनंद झाला त्या साहेबांना, इतका आनंद झाला. खिशातून 2 रुपये काढले, त्या पोराला दिले. तो पोरगा म्हणे, साहेब 2 रुपये नाही 10 रुपये द्या. 10 रुपये एकच नट पिळणार आहे, 2 रुपये बरोबर येतात त्याचे. तो म्हणे, साहेब नट पिळायचे 2च रुपये, पण कोणता नट पिळायचा याचे 8 रुपये. हे जसं त्याचं भांडवल आहे, तसं भूत प्रेताप्रती अंतःकरणामध्ये दया हे साधूचं भांडवल आहे महाराज.
किती दया. माध्यान्नाची वेळ होती, दुपारचे 12 वाजलेले होते. त्या प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये एक एक ब्राह्मण यायचा आणि गोदावरी मधून उडी मारून बाहेर पडायचा. त्याच्या मुखातून वेदोक्त सूत्र बाहेर पडत होती. स्वस्ति न इंद्रो वृतश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति ददातु. गोदावरीला पाण्याचा नाही, वेदाचा स्फूर आलेला होता. असाच एक ब्राह्मण बरोबर त्याने माध्यान्नाची संध्या करण्यासाठी गोदावरी मधून उडी मारली तसा बाहेर आला महाराज. त्या वाळवंटामध्ये एक अस्पृश्याचं लेकरू तरफडत होतं, रडत होतं भरपुरामध्ये. तो ब्राह्मण त्या लेकराकडे जायला लागला तेव्हा काठावरच्या लेकरांनी सांगितलं, गुरुजी जाऊ नका त्या लेकराकडे, अस्पृश्याचं लेकरू येते. जर तुम्ही त्या लेकराकडे गेलात आणि त्याच्या अंगाला स्पर्श केला तर या प्रतिष्ठान क्षेत्रातला ब्राह्मण समाज तुमच्यावर बहिष्कार टाकेल. त्या ब्राह्मणाचं लक्ष नव्हतं महाराज त्या ब्राह्मणांकडे. आपली भरभक्कम पावलं वाळूमध्ये रोवत आणि आपल्या अंगावरचं उत्तरीय सावळीत तो ब्राह्मण त्या लेकराजवळ पोहोचला. त्याने ते लेकरू उचललं, उन्हामध्ये तडफडणार, आपल्या उत्तरीयामध्ये गुंडाळलं आणि त्याच्या आईच्या कुशीत नेऊन पोचवलं. त्या बंडखोर ब्राह्मणाचं नाव होतं संत एकनाथ महाराज. ही दया फक्त आणि फक्त कसला आवाज आहे? आचार्य विठ्ठला विठ्ठला गुळ खाल्ला बरं का? गुळ 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 लोकांना वाटतं का काजू बदाम खातात फुकट जमतात का? बस गैरसमज होतो लोकांचा. भूतप्रेताप्रती अंतःकरणामध्ये संडूचं भांडवल, साधूचं भांडवल आहे महाराज. केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या दयेमध्ये आणि साधूच्या दयेमध्ये फरक आहे. दया करणे फरक आहे. साधूच्या दयेमध्ये आणि आपल्या दयेमध्ये एवढा फरक आहे महाराज. महिला मंडळ नीट ऐका. आई मुलावर प्रेम करते या मताचा मी अजिबात नाही. वाक्य नीट ऐका, जबाबदारीने बोलतोय महाराज. आई मुलावर नाही प्रेम करत, आई आपल्या मुलावर प्रेम करते महाराज. 2 लेकरं उन्हामध्ये खेळत होती. आईने आवाज दिला आपल्या लेकराला, बाळू घरात आहे रे. तो धावतच आला. काय 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 सांगते? सावलीत खेळ. आणि तू माझा मित्र राम्या उन्हात खेळतो, त्याला मरू दे रे, पण तू सावलीत होय. हिला आई म्हणतात महाराज, हिला आई म्हणतात. नीट ऐका, वाक्य जबाबदारीने बोलतोय महाराज. लोकांचं उन्हात मेलं तरी चालेल, पण आपलं सावलीत घेते तिला आई म्हणतात. वाक्य नीट ऐका. लोकांचं उन्हात मेलं तरी चालेल, पण आपलं सावलीत घेते तिला आई म्हणतात. पण आपलं उन्हात मेलं तरी चालेल, पण लोकांचं पदराखाली घेते तिला माऊली म्हणतात महाराज.
आपल्या लेकरावर कोणीही प्रेम करतं महाराज, दुसऱ्याच्या लेकरावर प्रेम करून पहा, तोच साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. तुका म्हणे सांगू किती, तेची भगवंताची मूर्ती. तुमच्या आमच्या दयेमध्ये आणि साधूच्या दयेमध्ये हा फरक आहे महाराज. प्रस्तुतच्या अभंगातून निळंबार आहे. साधूचं लक्षण वर्णन करत असताना अजून एका परिसीमेला आपल्याला बघावं लागेल, ती म्हणजे क्षमा. क्षमा सहस्र दया नराची हाती. तुकोबारे सांगतायत कोणी काही करू शकत नाही त्याच्याजवळ महाराज. क्षमा करणं ही असामान्य प्रतिभा आहे, लक्षात ठेवा. यौवन अंगावरी ठुंकरा, प्रसाद देवणी मुक्त केला. संत एकनाथ महाराज. जळे माझी काया लागला वनवा, धावला केशवा नारायण. तुकोबार उत्तम उदाहरण आहेत आपल्याजवळ. मंबाजी गोसाव्याने काटेरी पेट्याने मारावं तरी तुकोबाराय भ्र शब्द बोलत नाही. शिवबा कसाराच्या पत्नीने उकळतं पाणी अंगावर टाकत तरी तुकोबाराय भ्र बोलत नाही. किंवा यौवनाने 100 वेळेला अंगावर थुंकावं तरी नाथ महाराज काही बोलत नाही. याला क्षमा असं म्हणतात महाराज. ऐका, शक्तीच्या अभावाने कोणाला क्षमा करणं वेगळं आहे आणि अंगामध्ये शक्ती असताना दुसऱ्याला प्रतिबंध न करणे हा क्षमेचा वेगळा प्रकार आहे. तुमच्या अंगात शक्तीचं प्राबल्यच नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याला क्षमा करा, यात काय नवल आहे महाराज. आपल्याजवळ हेच आहे. आपण दुसऱ्याच्या शिव्या काय ऐकून घेतो, त्याला प्रतिकार करण्याचं आपल्याजवळ सामर्थ्य नाही म्हणून. पण तुमच्या अंगामध्ये प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा तुम्ही समोरच्याला प्रतिकार करू शकत नसाल तर ती खरी क्षमा आहे महाराज. आपल्या वैराग्याच्या सीमा पण अशाच आहेत महाराज. कार्यक्रमाला चाललो होतो महाराज. माझ्याकडे पूर्वी गाडी नव्हती, मी मोटरसायकलने प्रवास करायचो. मला लहानपणापासून वेगात बाईक चालवण्याचा खूप छंद आहे महाराज. चुकीचं आहे पण आहे, छंद आहे, त्याला काही विलाज नसतो. खूप वेगात बाईक चालवतो मी. आता डॉक्टरांनी बंद केली पूर्ण. पाऊस पडून गेलेला होता. गावापासून 50 किलोमीटर दूर गेलो. पूर्वी रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्यावर काही काम करणारी माणसं असायची. ती जमिनीवर माती टाकायची, खड्डे पडले की त्याच्यामध्ये माती टाकायची. तुमच्याकडे काय म्हणायचे त्याला, वेट बिगार का मैल बिगार? हा हा नाही तर रोजगार हमी योजनेचं नाव आहे वेट बिगार ना. त्या रोजगार हमी योजनेअंतर्गत ती माणसं काम करायची. रस्त्यात खड्डे पडलेले असायचे ना, त्याच्यात माती टाकायची, ती खड्डे बुजवायची. मी रस्त्याने चाललो होतो, खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं होतं. माझी मोटरसायकल पास होण्याची घाई, त्याची माती टाकायची घाई खड्ड्यामध्ये एकच झाली. ते खड्ड्यातलं पाणी उठलं, माझ्या अंगावर उडलं महाराज. आता माझे कपडे पांढरे. असा चिडलो महाराज. एक तर 50 किलोमीटर दूर निघून आलो, दुसरे कपडे नाही. मोटरसायकल बाजूला लावली आणि ज्याने माझ्या अंगावर पाणी उडवलं ना त्याला 10 मिनिटं शिव्या देत होतो. शिव्या देणारा कीर्तनकार आणि तो मैल बेगारी ऐकत होता. 10 मिनिटं ऐकत होता, काही बोलला नाही. मलाच वाईट वाटलं. मी त्याच्या जोडीदाराला म्हणतो, काय साधू माणूस आहे वा, मी 10 मिनिटापासून शिव्या देतो, काहीच बोलत नाही. तो म्हणे, बाबा त्याला ऐकायलाच येत नाही म्हणे. घ्या. आपल्याला ऐकायला येत नाही म्हणून आपण लोकांच्या शिव्या ऐकतो, ही समय आपली, ही समय आपली. पण ऐका ना महाराज, समाजाने एवढा प्रतिकार केलेला असताना सुद्धा आणि अंगामध्ये प्राबल्य असताना सुद्धा त्याचा विरोध न करणारे संत आमच्या क्षमेला पात्र आहेत महाराज. ती क्षमा आहे त्यांच्याजवळची. मला एक सांगा तुम्ही, ज्या माणसांमध्ये ताकद आहे, मेले माणूस जिथं उठवील. तुमच्या जिल्ह्यातली गोष्ट आहे ना, नेवाशामध्ये सच्चिदानंद बाबांना
मृत अवस्थेतून माऊलींनी उठवलं आणि त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. मला एक सांगा, तुम्हाला एक चांगलं वाक्य बोलतो. ज्या माणसाला मेलेले माणसं जागी करण्याची आणि जिवंत करण्याची शक्ती ज्याच्याजवळ आहे, त्याला आपल्या अंगावर दगड मारणाऱ्या आणि चिखल फेकणाऱ्या लोकांचा जागेवर जाळ करण्याची ताकद नसेल का? होती महाराज. पण ज्ञानेश्वरी चांगली वाचा, तुम्ही ज्ञानेश्वरी चांगली वाचा, तुम्हाला कळेल. ज्ञानेश्वरी मधल्या 9000 ओव्यांपैकी एकाही ओवीमध्ये आपल्याला प्रतिकार करणाऱ्या माणसाच्या विरोधात माऊली बोललेले नाहीत. ही क्षमा आहे महाराज, ही क्षमा आहे, ही क्षमेची ताकद आहे. एक क्षमा नावाचं शस्त्र आहे त्यांच्या हातामध्ये. चला, असे अनेक लक्षणं तुम्हाला सांगता येतील साधुपदाची. गीता सांगते, समशत्रौच मित्रेच. यांना बाटल्या पुरवा 2-4. काय कर केला या पोरींनी? त्या बाटल्या का बरं घेऊन आले ते? जेवाय नका, नाही आता जमा, काही बोल नका, मी करतो ते बरोबर. काही त्रास नका देऊ, मी पुन्हा कधीच देणार नाही तुमच्या गावाला, पण त्रास नका देऊ प्लीज. माझ्याकडून काही त्रास आहे का तुम्हाला? माझ्याकडून जर तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही का देता त्रास मला? कारण नसताना काय वेड्यासारखं कोरड्या होऊन गेल्या का तुम्ही? लगेच याची वॉटर बॅग घे, त्याची वॉटर बॅग घे. चुकीचे ना राजा. तुम्हाला मी बोलल्यावर मला बरं वाटतं का बरं? ते मला पण नाही बरं वाटत मी तुम्हाला बोलल्यावर. विठ्ठल विठ्ठल ते अडचण असेल नंदोबारात. मला लहान पोरं अजिबात आवडत नाही त्याला, कारण मी मास्तर माणूस आहे. ते दिवसभर शाळेत ते 40 त्रास देतात आणि रात्री कीर्तनात त्रास देतात. मी इतका आगाव ना, माझ्यापेक्षा ते 7 आगाव. ते मागच्या वर्षी माझ्या वर्गात एक होतं, त्याला म्हणतात राम्या डबा दाखव म्हटलं. त्याने डबा घेतला, मला दिला. उघडला ना, पुरणपोळी होती. त्याला म्हणतं खाऊन का रे? खाऊन घ्या ना सर म्हणे. आणि आईने विचारता काय सांगतील? सांगू दे कुत्र्याने खाल्ला म्हणून द्या. हे तर काहीच नाही महाराज, याच्यापेक्षा बेहतर आहे. आमच्या शाळेतल्या एका मॅडमाने एका पोराला विचारलं, का रे एका बाजूला 1 किलो लाडू आणि एका बाजूला 1 किलो बुद्धी म्हणतात, तू काय घेशील? तो म्हणे लाडू. ते मॅडम म्हणे मूर्खा, मला जर कोणी विचारलं असताना मी बुद्धिमत्ताच घेतली असती म्हणे. तो म्हणे मॅडम ज्याच्याजवळ जे कमी असेल ते तो घेईल ना म्हणे. काय करता महाराज, स्वतः त्रास आहे यांचा, पण आता नाविलाज आहे. मला बी काही पर्याय नाही, मी काही पळून जाऊ शकत नाही. आता फक्त तुमचा पाय पडणं, लोटांगण घालणं एवढंच बाकी. ऐका जरा, स्वतः आता अजिबात घाबरत नाही. ते स्वतः तुमच्या गावचाच आहे का? टाकळे मिळायचे. ऐका, समशत्रौच मित्रेच इथेच होतो ना आपण. तथा मानापमानयो शीतोष्ण दुःख दुःखेषु समसंग विवर्जिताः. गीता सांगते साधूचं लक्षण ते आहे, संताचं लक्षण ते. कोणतं? शत्रूवर जेवढं प्रेम करतो तेवढंच मित्रावर करतो. समशत्रौच मित्रेच. मान आणि अपमानाच्या पलीकडे त्याचं जीवन गेलेलं असतं आणि सुखदुःखामध्ये तो शांत राहतो. त्याला कुठल्याही प्रकारचे बदल त्याच्यावर होत नाही. त्याला संत असं म्हणतात. याहीपेक्षा निरोबाराने विचारू महाराज तुमचं काय मत आहे? पहिल्या चरणात सांगतात
तेची संत लक्षपूर्वक ऐका. अभंगामध्ये निरुक्ती नावाचा एक दोष आलेला आहे. एक शब्द दोन वेळेला उच्चारणे. तेची काय गरज असं बिनोबाईंना तेची संत एवढंच म्हटलं असतं तर जमलं असतं ना, पण नाही. शब्दावर आघात आला की कृती बदलते महाराज. नीट ऐका. या मुलींना प्रश्न विचारतो मी आता. शाळेत जाताय ना तुम्ही सगळे? वरमान करा आता. त्या चबर करत होते केव्हाच्या. वरमान करा आता. शाळेत जाताय सगळे बरोबर. एकूण तिथी किती आहे? तिथी खाली मान नको घालू. एकूण तिथी किती आहेत सांगा? प्रथमा, द्वितीया, तृतीया. बोला पुढे. झालं का जेवण? बसवलं का यांना? खायला झाले तेवढ्या. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या किती झाल्या? ते सुद्धा मोजायचा त्रास घेत नाही त्या. असं बर. 7वी 8वी 9वीला कोण आहे? वर बोट करा. 7वी 8वी 9वी आपण कितवीला आहे ते सुद्धा माहिती नाही त्यांना अजून. 7वी 8वी 9वी 1 अजून 2 3. आता तुमचा अभ्यास विचारतो मी तुम्हाला. प्रथमेला प्रत्यय नाही, द्वितीयेला प्रत्यय तो ऊन हून. षष्टीचे प्रत्यय काय सांगा? तुमचं व्याकरण आहे ते 7वी 8वीचं. षष्टीचे प्रत्यय सांगा काय आहे? वरण भात, क्रांती भाकर काय आहे? षष्टीचे प्रत्यय काय? व्हेरी गुड. टाळी वाजवा पोरी करता येईल. चाचीचे हे षष्टीचे प्रत्यय. षष्टीचे प्रत्यय व्याकरणशास्त्रामध्ये निश्चितता प्राप्त करतात. तुम्ही जेवायला या, तुम्हीच जेवायला या. फरक आहे का नाही? तुम्ही जेवायला या म्हणजे सगळेच्या सगळे या, तुम्हीच या. माझा बोट ज्याच्याकडे जातो. शास्त्राची भाषा अशी आहे महाराज. एकाची निश्चिती, अन्याची व्यावृत्ती, नाम षष्टी. तेची म्हणजे मी सांगतो तेची, दुसरे नाही. बरोबर आहे म्हणताय. हो महाराज सांगतायत मी सांगतो ना तेच सांगताय. तेच सांगताय जगामध्ये. कोण? ज्यांचा हेत विठ्ठले. विठ्ठलाशिवाय ज्यांच्या जीवनामध्ये दुसरा हेतू नाही तेच. तुका म्हणे जन्मा आणि विठ्ठलाची पुन्हा सकारात्मक षष्ठी आली. दुसरी नाही. विठ्ठलाची एक. जीवनामध्ये फक्त हेतू एकच आहे. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये प्रयोजन असं म्हणतात. प्रयोजनाचे 2 प्रकार आहेत. एक परमप्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन. परमप्रयोजन म्हणजे ज्याच्याशिवाय होऊच शकत नाही ते परमप्रयोजन, आणि ज्याच्याशिवाय धकून जातं ते अवांतर प्रयोजन. व्यवहार ऐका, पटापट बोला. पोरींनो पटापट बोला. लग्नामध्ये मंडप असला नसला तरी चालतो. जोरात बोला. लग्नामध्ये मंडप असला नसला तरी, वराडी कमी असले तरी, बँडबाजा असला नसला तरी, मिष्टान्न कमी असलं तरी, नवरदेव नवरी असले नसले तरी, वरण भात नाही चालत. का नाही चालत ऐका. लग्नामध्ये मंडप, बँडबाजा, वराडी, मिष्टान्न हे अवांतर प्रयोजन आहे. हे असले नसले तरी चालतात. पण नवरदेव नवरी जसं परम प्रयोजन, तसं जीवनामध्ये संसारादी क्रिया हे अवांतर प्रयोजन, पण विठ्ठलाची प्राप्ती हे मात्र परम प्रयोजन. होतच नाही. बाकी सगळ्या जीवनामध्ये फक्त भजन नाही. काय करायचंय? साधं आहे कधी. बाकी सगळे फक्त भजन नाही. महाराज म्हणतात अरे हे जीवनच नाही. मग काय किंमत आहे त्याला? माऊलींनी ओवी दिली महाराज. व्याकरणी चोखडा, तर्किया ती गाडा, अध्यात्मने पुढा जात तेंदुजो. दृष्टांत फार गोड आहे. डॉक्टर, वकील आणि इंजिनियर तिघाचे तिघ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर फिरायला गेले. मराठी माणूस शांत कधी बसणार नाही. त्यांनी 200 रुपयाचे एक नाव ठरवले. तिघांनी नावेमध्ये बसले. नाव चालू झाली समुद्रात. तिघांनी त्या नावड्याला प्रश्न विचारला. नावड्या कुठला रे? बोले अहिल्यानगर जिल्हा. तालुका रे? राहुरी. गाव रे? लाख. तुमच्या गावात नाही काय? माझ्या गावातच सांगू का?
मुंबईत कधीपासून आला? साहेब माझा जन्मच मुंबईतला आहे. बर बर. डॉक्टरने काय प्रश्न विचारला नीट ऐका. नावाड्या, नाव चालवता चालवता तुझं डोकं दुखायला लागलं तर कोणती गोळी घ्यावी कळते? नाही साहेब. पोट दुखायला लागल्यावर कोणतं औषध घ्यावं कळतं? नाही साहेब. हातपाय फ्रॅक्चर झाल्यावर कोणता क्रीम लावावा कळतं? साहेब शाळेतच गेलो नाही. मूर्खा, तुझा जन्म वाया गेला. डॉक्टरने त्याचा जन्म वाया घातला. वकिलाने विचारलं तुझी नाव समोरच्या नावेला धडकली. समोरच्याने कोर्टात केस दाखल केली. वकिलासमोर कसं बोलावं, न्यायाधीशासमोर कसं उभं राहावं, पोलिसांना आपली बाजू कशी समजून सांगावी कळतं? नाही साहेब. मूर्खा, तुझा जन्म वाया गेला. मग इंजिनियरने विचारलं नावाड्या, तुला वाटलं भविष्यात आपल्याला समुद्रातच बंगला बांधायचा आहे, किती फूट पाया खोल घालावा लागेल, कोणतं स्टील वापरावं लागेल, कोणतं सिमेंट वापरावं लागेल, कोणतं वॉटरप्रूफ फर्निचर वापरावं लागेल, काही कळतं? साहेब शाळेतच गेलो नाही तर काय कळेल. मूर्खा, तुझा जन्म वाया गेला. तिघांनी त्याचा जन्म वाया घातला नावाड्याचा, आणि नाव समुद्राच्या मध्यावर आली. सोसाट्याचा वारा सुटला. हो, नाव हेलकावे खायला लागली. खलाशांना सूचना मिळाल्या, वादळ सुटलंय, आपल्या नावा परत घ्या, आपल्या नावा परत घ्या, आपल्या नावा परत घ्या. डॉक्टर, वकील, इंजिनियर तिघांना विचारलं नावाड्याने, साहेब तुम्हाला पोहता येतं का? ते म्हणे आम्हाला कोणाला पोहता येत नाही. माझा जन्म जेव्हा वाया जाईल तेव्हा जाईल, पण तुमचा तिघांचा हातात गेला म्हणून. बाकीची सगळी ज्ञानं होती, पण पोहण्याचं ज्ञान नाही म्हणून जसा जन्म वाया, तसं जीवन सर्वांग सुंदर असेल, पण भजन करत नसेल तर जन्म वाया. आजी तरी गेला जन्म वाया, आजी तरी गेला जन्म वाया, वर्म आहे भजन. म्हणजे मानवी जीवनातलं हेच वर्म आहे. एवढं जर चुकलं बाकी काही किंमत नाही. वर्म कळलं पाहिजे ना मला. वर्म नाही कळलं तर दुःख भोगावं लागतं ना मला. घरातला लाईट बंद झाला, माणूस स्वयंपाकाला गेला होता स्वतःच्या जागेवर. ती बाई धावत गेली, आपल्या घरातला लाईट बंद झाला, बाकीचे सगळे लाईट चालू आहेत म्हणे. तो म्हणे थांब मी वायरमनला बोलून आणतो म्हणे. गेला वायरमनकडे. वायरमन आला. त्या वायरमनने ते खिशातलं टेस्टर काढलं. ते चिकपट असतं ना पुढे, ते टेस्टर काढलं, त्या पिनमध्ये टाकलं आणि असं हलवलं. एवढ्यात तो बल्ब चालू होऊन गेला, निघून गेला तो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो लाईट बंद झाला. पुन्हा ती बाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं लाईट बंद झाला म्हणे. तो म्हणे थांब आणखी वायरमनला बोलून आणतो. गेला वायरमनला बोलवायला. वायरमन श्रीरामपूरला गेलेला होता. तो परत आला म्हणे वायरमन नाहीये. ती हुशार होती. ती म्हणजे जाऊ द्या ना, वायरमन जरी नसेल पण वायरमनने काय केलं ते आपल्याला माहिती आहे का? म्हणे काय, काहीतरी असं चिप्पट चिप्पट होतं, ते मध्ये पिन मध्ये घातलं, हलवलं चालू झालं. तो म्हणे ते चिप्पट आपल्या घरी नाही, ते म्हणे उलट नाही ना म्हणे. तुमच्याकडे काय खुरपी म्हणतात त्याला? उलट नाही म्हणतात. हे उलट नाही घ्या, असं असं हलवा चालू होऊन जाईल. त्याने उलट ती घेतली, मध्ये टाकली, मध्येच टाकली. वर्म नीट लक्षात घ्या. तेवढं जर नाही कळलं तर दुःख भोगावं लागतं. तसं मानवी जीवनामध्ये भजन हे वर्म आहे, आणि ते जर चुकलं तर जीवनातली सगळी साधनं चुकतात. मला जीवन सर्वांग सुंदर आहे हो, पण भजन करत नाही काय काम आहे? लक्षणं भरपूर आहेत पण आयुष्य नाही, शून्य किंमत आहे. एका बाईला तिच्या नवऱ्याने 20 तोळ्याची नथ नाही केली. नाराज का बरं झाले तुम्ही? कमी झाली का? 25 तोळ्याची केली. बरं माझं काय बापाचं नसतं. तिने ती नक्की घातली, अख्ख्या लाख मध्ये फिरायची. त्यांनी केली, त्यांनी केली, त्यांनी केली.
तुम्हाला कळतं ना ते त्यांनी केली आणि न कळायला ते काही ज्ञानेश्वरी आहे का? एकूण आमचे कबीर महाराज येत होते, त्यांनी विचारलं बाई त्यांनी केली म्हणजे कोणी केली? माझ्या नवऱ्याने केली म्हणे. आणि मग आमचे कबीर महाराज चिल्ले, जिस यार ने नथनी बनाई उसे चाहती बार बार, जिस यार ने नाक बनाया उसको भूल गई गवार. नथनी करणार आता एवढं उदो उदो करते, त्याने जर नाकच दिलं नसतं पुढे पायात अडकवली असती का एडी कोपडी? लक्षणं भरपूर आहेत पण आयुष्य नाही. दागिना 20 तोळ्याचा आहे, घालण्यासाठी नाक नाही. पुढचा दृष्टांत ऐका. वराड 5% आलं पण अजून नवरदेव आला नाही. काय दृष्टांत आहे पावलीचे. आमच्या भागामध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला हळद लावतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे? अशीच आहे का? बरं, हळदच का बरं लावतात? काळा मसाला लावत नाही, हिरवी मिरची लावत नाही, लाल तिखट लावत नाही. दॅट सायंटिफिक रिझन. हळदीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कोणता तरी गेअर टाका मागे ट्रॅफिक जाम होऊन जाते. हळदीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? टर्मरिक. काय म्हणतात? हळद हे जंतुनाशक द्रव्य. पूर्वी दवाखाने कमी होते. माणूस रस्त्याने चालता चालता जर पडला, जखम झाली तर दवाखान्यात नेण्याच्या अगोदर त्या जखमेवर काय लावायचे? का बरं? हळद हे जंतुनाशक द्रव्य आहे, त्याच्यात अँटीबायोटिक्स आहेत, प्रथिनं म्हणतात त्याला मराठी भाषेमध्ये. हळद जखमेमध्ये किडे पडू देत नाही. हळद जखमेमध्ये किडे पडू देत नाही. लग्न ही सगळ्यात मोठी जखम आहे, म्हणून हळद लावतात. दुसरं काही कारण नाही. महाराज लावली हळद त्या नवरदेवाला. संध्याकाळची वेळ, असा ताप चालला महाराज. उन्हाळ्याचे दिवस, पत्रिका वाटून वाटून जाम झालं होतं. बोलवलं डॉक्टरला. डॉक्टर म्हणे याला ऍडमिट करा म्हणे, 102 वर ताप येणार आहे. नवरदेवचा बाप म्हणे डॉक्टर साहेब सुट्टी केव्हा देणार? उद्या सकाळी 10 वाजता. असं नका करून, याचं लग्न आहे अहिल्यानगरला. तुम्ही तर 10 वाजता सोडलं तर 12 वाजता पोहोचवायचं, लग्न 1 वाजता लावायचं का? डॉक्टर म्हणजे जाऊ देणार नाही. ते कोणते लग्न वेळेवर लागतात? 11चं लग्न 12ला लागतं, 12चं 1ला लागतं, 1चं 2ला लागतं. अजून एवढं खूप चांगलं आहे, ज्या दिवशी ठरतं त्या दिवशीच लागतं. याच्या पुढे अशी सुद्धा वेळ येईल. नाचणाऱ्या बांधवांमुळे वेळ न मिळाल्यामुळे आजचं लग्न उद्या ठेवण्यात आलेले. पाहुणे मंडळींनी मारुती मंदिरात जाऊन तोंड वासून पडावं. डॉक्टर साहेब काही उपाय? एकच उपाय आहे. काय? बाकीच्या गाड्या पुढे जाऊ द्या, याची गाडी मागे राहू द्या. याला बरं वाटलं का मी पाठवतो सकाळी, तुम्ही जा पुढे. निघाली पहिली गाडी, रिकामसोड गाडी आहे का तुमच्याकडे? पत्रिका असो नसो स्टँडवर गाडीची वाट पाहत उभे राहणे. 50 पोरं बसले होते, 50. जेव्हा नवरीच्या दारासमोर गेले ना, तो नवरीचा बाप गुलाबाचा फुल घेऊन उभा होता. कशा करता? नवरदेवाला पाहण्यासाठी. त्यांच्या ड्रायव्हरला विचारलं, नवरदेव रे मागच्या गाडीत आहे, लाव तुझी गाडी बाजूला. चहा सुद्धा पाजला नाही यांना. चहा, लग्नातला चहा घेतलाय का तुम्ही? 1 कप दूध, 14 कप पाणी, देखील व नानी काकू व तू पाणी. आमची भाषा कळते का तुम्हाला? लग्नातला चहा जरासा कपशी मध्ये धरला ना महाराज, वरचा मंडप, आड्या कड्या, फॅन, जाळं सगळं दिसतं त्याच्यामध्ये. असं वाटतं या चहामध्ये उडी मारून आत्महत्या करून गेली. चहा सुद्धा पाजला नाही त्या पोरांना. नुसते विचारायचे कुठे मिळते चहा? चहा कुठे मिळते? आली दुसरी गाडी महामायांना घेऊन आली. महामायांना काय म्हणतात तुमच्याकडे? त्याला वरमाया. वरमाया, माफ करा बरं का, चुकून शब्द आला. महामाया, आपलं वरमाया. 40 बाया बसल्या होत्या एका गाडीमध्ये, 40. जशा नवरीच्या दारासमोर गेल्या, तो गुलाबाचं फुल घेऊन उभाच होता. त्याला म्हटलं या गाडीत तरी नवरदेव असेल. त्या ड्रायव्हरला विचारलं, नवरदेव रे मागच्या गाडीत, लाव तुझी गाडी बाजूला. लाल मुरमुरी सुद्धा दिली नाही यांना.
लाल मुरमुरे म्हणजे लग्नातला चिवडा खाल्लाय का तुम्ही? शेंगदाणा भाग्यवान माणसाला सापडतो. ज्याला शेंगदाणा सापडला त्याने अभंगच म्हणायचा. पुण्य फळले बहु. आली तिसरी गाडी सगळे वळेल माणसं घेऊन आली. 70च्या पुढचे काठी टेकतच उतरायची ती. सगळे वराडी एकत्र केले आणि मग नवरीच्या बापाने विचारलं नवरदेव कुठे? मागच्या गाडीमध्ये. तुम्ही घरी जाता का मार खाता? अर्धा पर्दा सब छोड़ दे बिन पर्दे की बात. दुल्हन को दुल्हा मिले तो फिकी पडी बरात. शब्द नीट ऐकून घरी घेऊन जा. लक्षणं भरपूर आहेत, आयुष्य नाही, शून्य किंमत. दागिना 20 तोळ्याचा आहे, नाक नाही, शून्य किंमत. वराड 5 गाड्या आलं, नवरदेव नाही, शून्य किंमत. सुंदरसा निर्णय मिळाला पण भजन करत नाही, शून्य किंमत. कितीही समृद्ध असू दे पण भजन करत असेल तर काही किंमत नाही राजा त्याला. ऐका, ज्या वेळेला तुम्ही हा लोक सोडून परलोकात जाल ना त्यावेळेला यम राजा तुम्हाला फक्त एकच विचारतो, तुम्ही भजन केलं का नाही. करा हरिभक्ती येईल परलोकी कामा, सोडविल यमा पासून या. यम पाहिलाय का तुम्ही? यम नाही पाहिला? येईल तो तुमच्याकडे एकाच दिवशी. असा विचित्र आहे महाराज. यम एकच टाकोरा टाकतो आणि विचारतो, सांग कीर्तनाला पाण्याची बाटली घेऊन आला होता का? ते टाकोरा. यम 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 विचारतो. तो जेव्हा विचारतो ना त्याला काही करुणा माया दया काहीच नाही महाराज. महाराजांचे अभंग आहे. पैसा किती कमावला, तुला मुलं बाळ किती होती, तुला सुना किती होत्या, तुला कोणत्या सांभाळत होत्या हे सुद्धा विचारत नाही. तो फक्त एकच विचारतो, तू सत्ताला वर्गणी किती दिली होती ते सांग. विचारतो मला.
तू सप्तामध्ये पंगत कोणत्या दिवशी घेतली होती ते सांग. कीर्तन ऐकायला आला होता का नाही ते सांग. तू काकड आरतीला गेला होता का नाही ते सांग. हरिपाठाला आला होता का नाही ते सांग. प्रवचनाला आला होता की नाही ते सांग. एवढंच विचारतो यम. तो तुमचा पैसा विचारत नाही महाराज. त्याला करुणा नाही, माया नाही, दया नाही. इतका मारतो महाराज तो. गर्दीमध्ये चोर सापडावा आणि उभ्या पिकात जनावर सापडावं, माणसं तसं ऐकाय करत नाही तसं मारतो. आम्ही त्या माऊलीच्या सोहळ्यात पायी चालतो महाराज. आळंदी ते पंढरपूर कोणी चालतं का? आळंदी ते पंढरपूर कोणी पायी चालतं का? माऊलीच्या सोहळ्यात आणि कोण असतं त्यांच्या? आळंदीहून येतात का तुम्ही? आळंदी ते पंढरपूर किती नंबरला आहे तुमचा दिंडी नंबर सांगा. हा 169 बरोबर आहे. रथाच्या मागे ना? बरोबर आहे. किती लोक असतात मावशी? 4 लाख. डोकंही काम कर ना महाराज तुम्ही. हा यावर्षी तर जपानची बाई चालित होती एक महाराज. जपानची PhD करत होती ती. तिचं डोकं काम करत होतं शास्त्री महाराज. 4 लाख लोक एका वेळेला उठतात पण कसे? त्यांना शौचात जागा पण कशी मिळते? आंघोळीला पाणी पण कसं मिळतं? जेवण पण कसं मिळतं? चहा पण कसा मिळतो? रात्री झोपायला जागा पण कशी मिळते? 4 लाख लोक. डोकं काम करत नव्हतं तिचं. तिला मराठी बोलता येत नव्हतं. ते आपल्या बायांना सांगायचे हरिपाठा म्हणा, हरिपाठा म्हणा. आणि आपल्या बाया विचारायच्या तुला किती सुना आहेत? हे येडे हळदी. जिथे जाते तिथे गाणंच करतात. काय न बोले भारत, काय न बोले. 4 लाख लोकांमध्ये एखादा चोर पण असतो महाराज. असा शितापीने चोरी करतो महाराज, सापडतच नाही. आणि जर सापडला मग मारायला 4 लाख लोक आणि मार खायला तो एकटा. म्हातारी माणसं सुद्धा काठी टेकायला नसली तरी चालेल. पण मारतातच. शास्त्री महाराज अशा गर्दीमध्ये माझ्यासारखं एखादा बावळत शिरलं मध्ये नका मारू दे त्याला. कशाला मारताय? जाऊ द्या. माणूस पोटा करता चोरी करतो. केली असेल त्याने, नका मारू. सोडा त्याला, सोडा त्याला, सोडा त्याला. लोक म्हणतात त्याला सोडा. वा वा वा. उभ्या पिकात जनावर सापडावं, भर गर्दीमध्ये चोर सापडावा, अशा लोकांना मारायला लोक जसे हायगाय करत नाही तसं भजन न करणाऱ्या माणसाला यम मारायला हायगाय करत नाही महाराज. जीवनातलं सर्वस्व आहे तुझं आणि ते एकच, ते म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती. महाराज सांगतायत हाच जीवन जगण्याचा खरा हेतू आहे. आणि हा हेतू ज्या ज्या माणसांनी सफल केला ती माणसं माणसं उरली नाही, संत झाली महाराज. ती संत. तुमच्या परवाश्रमीचं आयुष्य काय याला कोणी विचारत नाही महाराज. वाल्याकोळी कोण होता? 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं वाल्याकोळ्याला. 1 लाख. एकावर 5 शून्य. कृतयुगातली कथा आहे. कृतयुग संपलं, त्रेतायुग लागलं, 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेतायुग संपलं, 1 शून्य कमी झाला. द्वापार युग लागलं. द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य. द्वापार युग संपलं आणि 1 शून्य कमी झाला. आणि कलियुग लागलं. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य. ते पण फक्त 2026 पर्यंतच आहे महाराज. 2026 ला आणखी 1 शून्य कमी होऊन जाईल. फक्त माळकरी जिवंत राहतील, बाकी सगळे मरून जातील. आईची शपथ. 1 मिनिट. तुम्हाला चांगली संधी, तुम्ही माळा टाकून घ्या आता. एक 1 लाख वर्षाचा आयुष्य घेऊन आलेला वाल्याकोळी भजन सोडून सगळं करत होता महाराज. वाक्य नीट ऐका. भजन सोडून सगळं करत होता, फक्त भजन नाही. पण झाडावर कैरी पिकली, पोट्याला जसं आमंत्रण द्यायला जावं लागत नाही तसं प्रारब्ध उदयाला आलं की साधूची भेट होते. वेळ लागत नाही महाराज. नारदाची भेट झाली. नारदाला पाहिलं, हे वाल्याकोळ्याने कोऱ्हाड उचलली. ती कोऱ्हाड पाहिली आणि नारद मुनी खदा खदा हसायला लागले.
वाल्या कोळ्याने त्याच्या उभ्या आयुष्यात असा पहिलाच ब्राह्मण पाहिला होता जो कुऱ्हाड पाहिल्यावर पण हसत होता महाराज. आतापर्यंत जेवढे ब्राह्मण पाहिले कुऱ्हाड पाहिले का रडायची असते. वाल्या कोळी म्हटलं मी तुला मारेल. नारद मुनी म्हटले तू काय मारायचे 3 पाठ. 3 पाठ कोणाला? वाल्या कोळ्याला. त्याच्या वार्डात जाऊन वाल्या कोळ्याला त्याच्या वार्डात जाऊन 3 पाठ म्हणणं म्हणजे बिहार मध्ये मनसेची सभा घेणं अशी गंमत येते. पण आम्हा हरिच्यात असा काही भय नाही की तुला कोण घाबरतं. मग वाल्या कोळी बितरला. नारद मुनीने तीच वेळ साधली. अरे वेड्या एवढं पाप करतो त्या पापात बायका पोरं सहभागी होतील का? का बरं होणार नाही? त्यांच्या करता तर करतो. जा घरी विचारायला. गेलं घरी विचारायला. त्या वाल्या कोळ्याची बायको मडक्यांची उडतण खालीवर करत होती. एकावर एक मडके ठेवलेले असतात ना त्याला उडतण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? बरोबर आहे का? आता मडकेच राहिले नाही तर काय म्हणाल तुम्ही? मराठी भाषेमध्ये त्याला उतरण म्हणतात. स्त्रियांना 4 गोष्टी आवडतात. साय, शेवई, उतरण, जावई. काय काय काय? साय म्हणजे दुधावरची साय. नवऱ्याला तरी दूध वाढायला गेली ना असा बोट घालते वरती ओढती तिला. याचा असा जीव सण तापून जातो. तो म्हणतो पडू दे ना. तिची पडून राहिली. शेवयांमध्ये बी बोलतात जीव. मागच्या वर्षाचे किती का डबे भरलेले आहेत ना. या वर्षी केल्याशिवाय राहणारच नाही. त्या हाताच्या तरी करतील नाही तर पायाच्या तरी नाही पाटाच्या तरी करतील. त्यांच्या खानदेशात कीर्तनात चाललो होतो महाराज. एसटी स्टँडवर गेलो अशी जाम गर्दी पाय ठेवायला जागा नाही. कंडक्टर म्हटलं हळू दरवाजा उघडून मला मध्ये घे. एवढी गाडी जर सुटली तर कीर्तन सापडतच नाही. त्याने हळू दरवाजा उघडला मला मध्ये घेतलं. एका सीटवर भांडण चालू होती. एक बाई खोकं धरून बसली होती. ती जागा देत नव्हती कोणाला. मागणारे बी चांगले मागत नव्हते. स्त्रियांची कसं बोललं पाहिजे. स्त्रियांमध्ये प्रचंड ताकद आहे महाराज. एक स्त्री या देशाची पंतप्रधान झाली. एक राष्ट्रपती आहे. एक लोकसभेची सभापती आहे. एक चंद्रावर गेली. एक मंगळावर गेली. एक शनी मंदिरावर चढून गेली. आता उरल्या सुरल्याच्या टोल नाक्यावर बसून दिलेले आहे. त्याचा कोणाचाच काळजी घेत नाही. हे मागणार बी चांगलं मागत नव्हतं. त्या बाईने जागा नाही दिली. मी कंडक्टरला विचारलं का काय झालं. ती बाई खोक धरून बसती जागा देत नाही कोणाला. असं सारखं तुम्ही बाजूला मी जातो म्हटलं. मी गेलो तिथे. आता ती बाई शानी आणि मी कोण बोललं 150. काय कमाल आहे तुमच्या गावाला बोलून 150 म्हणतात. काय तयारी आहे तुमची? नामदेव महाराज कसं परवडेल डायरेक्ट 150 मध्ये 150. बाईला म्हटलं हे मावशी खोका उचल. ते म्हणे उचलणार नाही. खोका उचल. ते म्हणे उचलणार नाही. मग कंडक्टरला सांगू का? मंत्र्याला का सांगत नाही तरी उचलणार नाही म्हणे. मी म्हटलं काय त्या खोक्यामध्ये? म्हणे शेवया. मग कुठे घेऊन चालले? म्हणे जावयाला द्यायला. का बरं ते बनवत नाही का त्यांच्या घरी? त्यांना लालं नाही म्हणे. मग फुकटचं चेंदायचं बनलं नाही त्यांना. ती मडक्यांची उतरण वाल्या कोळ्याची बायको खालीवर करत होती. आणि त्या खालीवर करण्यामध्ये तिच्या बोटाला विंचू चावला होता. विंचू ज्यांना चावलाय त्याने वरबोट करा. बर एक अजून बाबा कसा आनंद असतो तो. शनी मंदिरात सुद्धा मिळत नाही असा आनंद असतो. छान बोमा मारत होती. आणि त्या गर्दीमध्ये वाल्या कोळी गेला. आपल्या बायकोला म्हणे मी एवढं पाप करतोय त्या पापात सहभागी होशील का? तिने उत्तर दिलं मालक 1 तासापासून विंचू चावलाय. त्या विंचवाच्या ज्या वेदना होता त्या वेदना वाटून घेता का म्हणे. तो म्हणे वेदना नाही वाटता येणार. मग पाप कसं वाटता येईल? तू केलेलं आहे तू भोग. मी तुझ्या घरात आली नाही. तू मला आणलेलं आहे. माझं पोट भरण्याकरता तू पाप करतोस की पुण्य याच्याशी मला घेणं देणं नाही. फक्त माझं पोट भरतं एवढं कळतं. झाम उतरली. परित्याग केला संसाराचा. तोच वाल्या कोळी
एके दिवशी वाल्मिक ऋषी बनला, तेच संत, तेच संत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ प्रभू परमात्मा हेच ध्येय साध्य केलं, तेच संत, तेच संत विठोबा पाच मिनिटांमध्ये सेवा बंद करतो. धावत्या प्रमाणात तिन्ही चरणांचा अन्वयार्थ तुमच्या समोर मांडतो. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. महाराज सांगतायत संतांची लक्षणं अशी नाहीत की ते टानाटोना करतील. महाराजांना विचारला, महाराज मग ते टानाटोना करतात, त्यांच्या अंगात येतं, ते संत नाहीत का? महाराज म्हणते नाही. नेनती काही टानाटोना. टानाटोना करणारे लोक आहेत का तुमच्याकडे? ते अंगात येतं पा त्यांच्या. म्हटलं नवलच आहे मला त्यांच्या. आपली गुढी पाहतात ते, आपण नारळ घेऊन जायचं त्यांच्याकडे. फक्त एवढा दोरा असतो बरं का त्यांचा विद्वत. आपल्या समोर धरतात नाही, आपल्या सांगतात नदी बांधू, नाला बांधू, आसमान बांधू, पूर्व बांधू, पश्चिम बांधू, दक्षिण बांधू, उत्तर बांधू, नैऋत्य बांधू, आग्नेय बांधू, वायव्य बांधू, ईशान्य बांधू. घरची भिंत 3 महिन्यापासून पडून गेली, तिन्ही बांधू. वारकरी संप्रदायांनी जादू टोण्याचा धिक्कार केलाय. मला धिक्कार. 900 कन्या पुत्र होती तरी का करे लागे, तरी का करे लागे, तरी का करने लागे, तरी का करने लागे, तरी का करने लागे. 900 कन्या होती तरी का करने लागे. पुत्र होती तरी का करणे लागे पती. म्हणते नेनती काही टानाटोना. ते टानाटोना नेनत नाही, जाणत नाही, नवलच असतं त्या अंगात येणाऱ्यांचं. महाराज मी मालेगावला जरी राहत असतो तरी माझं मूळ गाव तिकडे आहे, सटाणा तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यात. आमच्या घरामध्ये ग्रामदेवतेचं वास्तव्य आहे. तिथे यात्रा पडते दत्त जयंतीला. तिथे ते गमणारे लोक येतात. महाराज ती पूजा आवरण्याचा मान आमचा आहे, आम्ही गुरव असल्यामुळे. आता ते माझ्या घरचे मला जाऊ देत नाही, कारण मी आगाऊ आहे. तुम्ही आता पाहिलंच असेल 1 तासामध्ये. पण एका वर्षी मला जायचं होतं, जिज्ञासा होती मला. गेलो मी, असं देवाजवळ उभा राहिलो. एक बाई आली महाराज, तिचा नवरा सोबत होता, हातामध्ये ते पूजेत होता. देवाला पाहिलं आणि सुरूच झाले मला. सुरुवातीला घाबरून गेलो महाराज, पण मला जिज्ञासा होती ना, ती अशी मागे पुढे करत होती. मी काय केलं, तिच्या कमरेला ना पैशांची पिशवी होती, पिशवी अशी. मी ती पिशवी अशी अलगद काढली, माझ्या खिशात घालून घेतली. तिने तो देव सोडून दिला. त्या नवऱ्याकडे मी पाहत नव्हती, माझ्याकडेच फिरली. मी तिच्या नवऱ्याला पुढे केलं, म्हटलं हा का? ती म्हणे मग पिशवी का? आणि घरी जाते का मार खाते आता. अरे हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींच्या तो देव स्वप्नात गेला नाही. वाक्य ऐकताय ना,
ज्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, ऋषी मुनींचे, त्यांच्या तो स्वप्नात गेला नाही आणि 4.5 दिवस आंघोळा करते, यांच्या काय अंगात येईल रे? तुम्ही शेतकरी माणसं आहेत महाराज, बैल जर चांगला चालला नाही तर त्याला काय टोचतात तुम्ही? अरे या अंगात येणार यांच्या पाठी मागून घालायची महाराज, काही होत नाही. मी सांगतो तुम्हाला, काही कमी जास्त झालं तर माझ्याकडे पाठवा. थोतांड आहे थोतांड. लोक व्हॉट्सअपवर नाश्ता करतात, इंस्टाग्रामवर जेवण करतात, गुगलवर चहा पितात आणि यांच्या अंगात त्याचा बावळटांच्या दादांत खोट आहे महाराज. मनाची मानसिकता आहे, काढून टाका, काढून टाका. देव आशाने प्राप्त होत नाही राजा हो. साधू संतांनी धिक्कार केला या गोष्टीचा. नवसा सायसाने जर पोरं झाली असती तर बायांनी नवरे कशाला केले असते? मग 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, तुकोबारांची संत आहे, का केले असते? नेनती काही टाणाटोना केवळ नामस्मरणा वाचणे. ते कायेने वाचेने मनाने सदैव चिंतनामध्ये असतात आणि ते आपल्या देहावर सदा विरक्त असतात. अभंग शेवट विरक्त असतात आणि विषयांचा त्यांना आठवण असतो. ही काही विशिष्ट लक्षण आहे, त्याच्यावर बरंचसं काही बोलण्यासारखं आहे. पण कीर्तनाची वेळ संपुष्टात आलेली आहे. बहुसंख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुम्हाला मनस्वी धन्यवाद देतो. तुमच्या गावातला परमार्थ असंच दिवसेंदिवस प्रगतीत होत राहावा एवढी अपेक्षा भगवान मारुती याच्यावर वर्णन करतो. तुमच्या गावात आल्यावर मला काही गोष्टी खूप आवडल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कीर्तनाची वेळ चांगली आहे. दुसरी गोष्ट, सगळी माणसं प्रसन्न चित्ताने बसतात, ही गोष्ट चांगली. तुमच्या मंदिरातली मारुतीरायांची मूर्ती मला खूप आवडली, खूप सुंदर मूर्ती आहे. आणि कीर्तनातलं जे वातावरण आहे हे चैतन्यमय आहे. सगळ्या गोष्टी आहेत, फक्त पाण्याच्या बाटल्या तेवढे घेऊन तेवढ्या घरी टाकून यायचा. नाहीतरी जेवण झाल्यानंतर 1 तासांनी पाणी प्यायचं असतं. जेवण चालू असताना पाणी पिणं आरोग्यासाठी अपायकारक आहे. जी माणसं जेवण करताना पाणी पितात त्यांचा जो मंदाग्नी आहे तो मंदाग्नी मंद होतो, लक्षात ठेवा. जेवणाच्या वेळेला जेवण करत असताना आपला मंदाग्नी तप्त झालेला असतो. मला सांगा, एखादी गोष्टी तापलेली आणि तिच्यावर पाणी टाकलं तर काय होईल? सांगा बरं, काय होईल? शांत होईल ना ते. मग मंदाग्नी जर शांत झाला तर तुम्ही जेवण कसं करू शकता? जेवताना पाणी प्यायचं नसतं, जेवताना पाणी प्यायचं नसतं. जेवण संपूर्ण झाल्यानंतर 1 तासांनी पाणी प्यायचं असतं. तुमचा वॉटर बॅग आणायचा काही प्रश्नच नाही. हा सर्वसाधारण व्यवहारातला नियम आहे. आनंद वाटला. तुम्हा सर्व श्रद्धेला भाविकांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांच्या आदेशाने तुमच्याकडे येण्याचा योग आला. प्रभू परमात्मा तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्ती प्रफुल्लित करो एवढीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत, कैलासवासी राधाजी पंढरनाथ खाडे, कैलासवासी तानुबाई राधाजी खाडे, कैलासवासी अण्णासाहेब राधाजी खाडे, कैलासवासी मंदाबाई ज्ञानदेव खाडे यांच्या स्मरणार्थ
श्री संजय दादाजी खाडे यांच्या वतीने आजची ही कीर्तन सेवा म्हणजे हे यजमानपद त्यांना लाभलेलं आहे. त्यांनाही लाख लाख धन्यवाद या ठिकाणी प्रदान करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय आज या ठिकाणी 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण